राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपण मित्रांनो रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची 3XO वगैरे. आणि ही गाडी मित्रांनो स्पेशली त्या माणसासाठी आहे ज्याला गाडी स्टायलिश पण पाहिजे, त्यानंतर मेड इन इंडिया पण पाहिजे आणि गाडी थोडीशी अशी सॉलिड मजबूत नसली पाहिजे मित्रांनो. बाकी पिकअप वगैरे इथं चांगला आहेच मित्रांनो. तर आज आपल्यासमोर गाडी येऊन जाते महिंद्राची 3XO वगैरे, जिचं वेरियंट आपल्याला रिवेक्स मला टॉप एंड आहे, म्हणजेच की रिवेक्स ए टर्बो ऑटोमॅटिकमध्ये येऊन जाईल, जे की आपल्या 6 स्पीड ट्रान्समिशन आहे मित्रांनो. आणि रिवर्समध्ये फक्त आपले पेट्रोल येऊन जाते, डिझेल वगैरे आपले मिळत नाही मित्रांनो. बाकी गाडी चाबी वगैरे आपले या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो, ज्या मी तुम्हाला लॉक ऑन लॉक वगैरे आणि इथून या डिक्कीला तुम्ही याला इथून ओपन करू शकतो मित्रांनो. बाकी फ्लिपकी वगैरे आहे, पण आपल्या गाडीमध्ये आपले पुश स्टार्ट बटन आहे मित्रांनो. बाकी आपण जर बोलू आपल्या गाडीच्या इंजिन वगैरे बद्दल, त्यानंतर आपण अजून फीचर्स वगैरे तुम्हाला सांगूया. इंजिन वगैरेसाठी मित्रांनो तुम्हाला याचं गेट वगैरे ओपन करून तुम्हाला इथं खाली बटन दिलेले, तुम्ही याद्वारा तुम्ही याला आरामात ओपन करू शकता. बाकी मित्रांनो आपण जर इथं बोनट वगैरे बद्दल पाहायला गेलो तर कंपनी याच्यामध्ये जे बोनट वगैरे देते तर एकदम खूप जास्त वजनदार पण आहे. प्लस याच्यामध्ये आपल्या हायड्रोलिक्स वगैरे आपल्या दोन्ही साईड आपल्याला मिळत नाहीत. तर गाडीमध्ये हायड्रोलिक्स वगैरे जर असले तर खूप चांगलं होईल तसं मित्रांनो. बाकी आपल्या गाडीमध्ये एम स्टॅशलेशन इंजिन आहे, जे की आपल्याला 1.2 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. जे की आपल्याला 1197 CC मध्ये 3 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो, जे की आपल्याला 128 पॉवर BHP संघ 230 न्यूटन टॉर्क काढून देते. बाकी टर्बोचार्ज इंजिन आहे मित्रांनो. बाकी ते आपले कवर वगैरे प्रॉपर दिलेले कंपनीने आणि एकदम फ्रेश पीस आहे मित्रांनो एकदम. बाकी इथं वॉशिंग फ्लुइड वगैरे आपल्या इथं दिलेले आहे. आणि आपण जर बघायला या बाजूला बॅटरी वगैरे इथं दिलेली आहे आणि इथं येऊन जाते स्विचेस वगैरे गाडीचे प्रॉपर. बाकी अगर बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो, कम्पेअर करायला गेलो याला दुसऱ्या गाडी संघ, तर आपल्या गाडीमध्ये आपले प्रॉपर इन्सुलेशन वगैरे हे प्रॉपर मिळून जाईल मित्रांनो. बाकी आपण याला करू एकदा बंद वगैरे. आणि मित्रांनो आपल्या गाडीचे नवीन लोगो आहे महिंद्राचं, ते आपल्या याच्यावरती मिळून जाईल. नवीन ग्रिल वगैरे येऊन जाते. त्यानंतर मित्रांनो याची जे खाली ग्रिल वगैरे दिलेली आहे ही आपल्या प्रॉपर ब्लॅकमध्ये येऊन जाते. आणि हिच्या टोचची जागा आपल्या सेंटरमध्ये दिलेली आहे, तर बाजूला सेंटरला नाही सॉरी. बाकी ह्याच्या मग आपल्या रेडिएटर वगैरे येऊन जाईल. आणि आपण जर बघा गेलो हेडलाईट वगैरे बद्दल, तर हेडलाईटमध्ये आपल्याला फुल्ली LED आपल्याला येऊन जाते, ते पण मी काही मित्र तुम्हाला सांगणार आहे. बाकी आपण जर बघा गेलो आपल्या गाडीचं जसं की डायमेन्शन वगैरे बद्दल, व्हायची टोटल लांबी किती आहे, रुंदी किती आहे, हाईट वगैरे किती आहे, टर्निंग रेडियस वगैरे किती आहे. तिचा टर्निंग रेडियस वगैरे मित्रांनो आपल्याला 5.2, जी की आपल्याला 5.3 मीटरमध्ये तिचा टर्निंग रेडियस वगैरे मित्रांनो. आणि पेट्रोल टँक आपल्या गाडीचं 42 लिटरमध्ये येऊन जाते. बाकी आपल्या गाडीची आपण जर बघा गेलो लांबी वगैरे बद्दल, तर हिची लांबी वगैरे आपल्याला 3990 मध्ये आहे मित्रांनो, म्हणजेच की 4 मीटरच्या आत येऊन जाते. आणि आपल्या गाडीची जी रुंदी वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1821 मध्ये आहे. आणि जी आपल्या गाडीची हाईट वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1647 मध्ये येऊन जाते. म्हणजेच की या सेगमेंटमध्ये गाडी एकदम किंग टाईप आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. त्यानंतर आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरे बद्दल, तर 2600 चा आहे. कम्पेअर करायला गेला आपण ब्रिझा वगैरे किंवा व्हॅन्यू वगैरे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला 2500 किंवा 2520 पर्यंत मिळून जाईल. पण यामध्ये आपले जास्त व्हीलबेस आहे मित्रांनो. आणि आपल्या गाडीचं जे ग्राउंड वगैरे आहे ते आपल्याला 201 मध्ये दिलेल्या कंपनीने. आणि जे बुटफेस वगैरे आहे ते आपल्याला 365 लिटरचा आहे मित्रांनो. बाकी या ब्युटिफुल गाडीची एकशे प्राइसिंग वगैरे आपल्या वाशिममध्ये ती 11,97,000 जात आहे मित्रांनो. आणि थँक्स फॉर गाजरे महिंद्रा, त्यांनी आपली गाडी दिलेली व्हिडिओ बनवण्यासाठी. जर तुम्हाला महिंद्राचं कोणतेही प्रोडक्ट वगैरे पाहिजे असेल, तुम्ही यांच्याशी कॉल वगैरे करू शकता. आता आपली गोष्ट आहे हेडलाईट वगैरे बद्दल मित्रांनो. बाकी हेडलाईट वगैरे बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला कंपनीने आतनी पण एक बटन चांगलं दिलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. पण हेडलाईट वगैरे बघायला गेले तर आपल्या LED इंडिकेटर्स विथ DRS, खाली आपले प्रॉपर DRLs आहे. आणि हेडलाईटमध्ये आपल्या प्रॉपर एक LED प्रोजेक्टर दिलेला आहे. आणि तुम्हाला जर टॉप एंड मॉडेल गेले मित्रांनो, AX7 लक्झरी वगैरे किंवा X7 कडे पण, तर तुम्हाला इथं एक आपल्याला एक प्रोजेक्टर येऊन जाते, जे की टॉप एंडमध्ये मिळते मित्रांनो. तुम्हाला पाहिजे असं तुम्ही याच्यामध्ये पण टाकू शकता. बाकी तुम्हाला इथं महिंद्राचं प्रॉपर लोगो वगैरे येऊन जाईल मित्रांनो, जे नवीनवाला आहे आपल्याला ते बघू शकता. महिंद्राचं येऊन जाते आणि इथे LED वगैरे लिहून येईल मित्रांनो. बाकी टायर्स वगैरे बघायला गेलो मित्रांनो आपल्या गाडीची, तर याच्यामध्ये कंपनी आपल्याला अपोलो कंपनीचे टायर वगैरे देते. आणि या सेगमेंटमध्ये मित्रांनो कोणतीही गाडी वगैरे कोणतीही कंपनी वगैरे आपल्याला 4 मीटरच्या आतनी ऑल डिस वगैरे देत नाही, जे की आपल्याला फक्त आणि फक्त महिंद्रा देते, जे की 3XO मध्ये येऊन जातील. ऑल डिस आहेत मित्रांनो, ABS CBD, हिलोड कंट्रोल, ही डिसेंट कंट्रोल, टॅक्सी कंट्रोल, यासारखे सगळे फीचर्स याच्यामध्ये आहेत मित्रांनो. बाकी टायर साईज वगैरे आपण बघायला गेलो तर अपोलो कंपनीचे टायर आहेत तसे, जे की आपल्याला डायमंड कट नाही, फुल ब्लॅक वगैरेमध्ये येऊन जातील. इथं डिस्प्ले वगैरे दिलेला आहे. टायर साईज याच्यावरती 205 65 R 16 इंचचा टायर आहे मित्रांनो, जो की चांगल्या साईज पण आहे आणि बडी अशीची चांगली शीची उंची वगैरे पण आहे मित्रांनो. बाकी क्रोम वगैरे आपल्या इथे मिळून जाईल. बाकी ड्युअल टोन संग आपली गाडी वगैरे जाते, रेन्स संग वापर वगैरे गाडीमध्ये मिळून जाते मित्रांनो. इंडिकेटर्स आपल्या इथे येऊन जाते मित्रांनो, जे की LED मध्ये आहे. बाकी मिरर वगैरे ब्लॅकमध्ये येऊन जाते. केले 70 वगैरे आपल्या गाडीमध्ये आहे मित्रांनो. आणि आपण जर बघा गेलो आपलं इथं विंडो वगैरे बद्दल, तर आपली इथे येऊन जाते कंट्रोल करा, जे की ऑटो फोल्ड वगैरे सांगून जातील. आणि इथे याचे कंट्रोल वगैरे दिलेले आहेत. बाकी मिरर कंट्रोल वगैरे आपल्या आत बसून कंट्रोल करू शकतो.
बाकी आपण सीट वगैरेबद्दल पाहायला गेलो मित्रांनो, तर आपल्या जर या पॅनलला जो समोरांग करायचा असेल तर आपल्या प्रॉपर ही जागा दिलेली याद्वारे तुम्ही करू शकता. बाकी सीटला तुम्हाला जर थोडंसं उंची करायचं असेल तर हे फीचर्स दिलेले, हे बटन दिलेले. बाकी सीटला जर तुम्हाला प्रॉपर जर वरी उचलायचं असेल, तुम्हाला समोरांग करायचं असेल तर हे खाली बटन दिलेले याद्वारे तुम्ही नाही का याला असं प्रॉपर समोरांग करू शकता. बाकी पेट्रोल टँकवर आपल्या इथून याला ओपन करावं लागेल मित्रांनो. याला आपण सध्या ओपन करूया. तुम्हाला ते पण दाखवणार आहे मी पेट्रोल टँक वगैरे याच्यावालं. बाकी आपण जर आता सध्या आतमध्ये बसलेलो मित्रांनो, बाकी एकदा लाईट वगैरे करूया बेसिक बंद वगैरे. बाकी जो गाडीमध्ये मीटर वगैरे मित्रांनो ते आपल्याला येऊन जाते फुली डिजिटल मीटर टाईप आपल्याला येऊन जाते गाडीमध्ये. आणि आपण जर आपण बघायला गेलो जसं की आपल्या या बाजूला तर जी स्क्रीन वगैरे ही आपल्याला येऊन जाते 10.25 सेंटीमीटर संग येऊन जाते. ॲपर कार्पेन अँड्रॉइड याच्या दोन्ही काम होऊन जाते मित्रांनो. बाकी स्टेरिंगचा बघायला गेलो आपण तर इथं स्टेरिंगवर आपल्याला या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. सेंटरमध्ये आपल्याला येऊन जाते महिंद्राचा लोगो वगैरे आणि या बाजूला येऊन जाते हिची जी MID कंट्रोल वगैरे आहेत, म्हणजेच की आपले इन्फॉर्मेशन सिस्टमचे कंट्रोल इथं दिलेले आहेत. आणि या बाजूला आपल्या गाडीचे जे कंट्रोल वगैरे दिले ते आपल्या इथं दिले, जसे क्रूज कंट्रोल, MID कंट्रोल वगैरे हे सारखे फीचर्स आपल्या या बाजूला दिलेले आहेत. हेडलाईटमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक हेडलाईट सेटअप आहे मित्रांनो आणि वायपरमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक वायपर सेटअप पण आहे. बाकी आपल्या गाडीमध्ये रिअर वायपर वगैरे येऊन जाते, तर याचे कंट्रोल पण आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो. बाकी मी तुम्हाला एक बटन सांगणार होतो जे की आपल्या इथून जाते फॉग लाईट वगैरे. इन केस तुम्ही जर कधी फॉग लाईट वगैरे लावलं गाडीत तर तुम्हाला एक्स्ट्रा बटन लावायचं काम नाही. तुम्ही हे बटन चालू केलं की तुमचं फॉग लाईट चालू होऊन जाईल मित्रांनो. म्हणजेच की तुम्हाला बाहेरून जाऊन कपलर टू कपलर काम केलं तरी होऊन जाईल. बाकी पुष्टार्ट आपल्या या बाजूला ते दिलेलं आपल्याला आणि इथं येऊन जाते आपले हिल डिसेंट कंट्रोल आणि ॲडजस्ट स्टॉप बटन आहे मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचं इतकं स्टेरिंगवर आपलं येऊन जाईल. बाकी आपण जर बघायला गेलो गिअर्स वगैरेबद्दल तर ऑटोमॅटिक 6 स्पीड ट्रान्समिशन आहे मित्रांनो. रिव्हर्स कॅमेरा क्वालिटीचं बघायला गेलो आपण तर या प्रकारे आपल्या गाडीची रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे येऊन जाईल मित्रांनो आणि जी गाईडलाईन सांगा आपल्या प्रॉपर येऊन जाते हे. त्यानंतर मित्रांनो आपले गिअर्स त्यानंतर आपण चार्जिंग पॉईंट बघायला गेलो आपल्याला एक USB चार्जिंग पॉईंट इथं दिलेलं कंपनीने आणि AC मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक AC सेटअप वगैरे आहे मित्रांनो. तर तुम्हाला डायरेक्ट पाहिजे असेल तुम्ही लावू शकता गरमीच्या वेळेस. बाकी पॅसेंजर एअरबॅग इथून ऑफ करू शकता आणि इथे येऊन जाते आपल्याला एक ट्रॅफिक कंट्रोलचं फीचर्स वगैरे. बाकी या गाडीमध्ये आपल्याला ड्राईव्ह मोड वगैरे येऊन जातात, त्यातनी झिप झॅप आणि झूम हे मोड दिलेले आहेत जे की आपल्याला या सेगमेंटमध्ये कोणत्याही गाडीमध्ये येत नाहीत. त्यानंतर मित्रांनो ॲपर कार्पेन अँड्रॉइड दोन्ही काम वगैरे याच्यात करून जातात. तर या प्रकारे आपल्या गाडीचं इंटिरियर वगैरे आहे. बाकी आपल्या गाडीमध्ये आपल्याला एअरबॅग वगैरे पण आपले चांगले दिलेले आहेत. समोर 6 आहेत आणि साईडने आपल्या इथं पण 2 दिलेले आहेत मित्रांनो. म्हणजे टोटल 8 एअरबॅग आहेत आपल्या गाडीमध्ये. बाकी इथं आपल्याला येऊन जाते मित्रांनो जे ग्लव बॉक्स वगैरे म्हणता येईल जे की चांगल्या प्रकारे आणि चांगलं स्टोरेज वगैरे याच्यात बसू शकते मित्रांनो. बाकी प्लॅन बॅग वगैरे आपल्या इथं येऊन जाईल मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचं इंटिरियर वगैरे आहे. आता आपण जाऊया याच्या सेकंड रो मध्ये. बाकी मित्रांनो रिवेक्स व्हेरियंट वगैरे तिथे आपल्या रिवेक्सची बॅजिंग येऊन जाते आणि आपण जर आतमध्ये बघायला गेलो तर तुम्ही बघू शकता आपल्याला जे स्पेस वगैरे इथे एकदम प्रकारे चांगला आहे. पण जे AC वगैरे इथे आपल्या 2 येऊन जातात. चार्जिंग पण आपल्या 2 आहेत. एक टाईप C आहे मित्रांनो आणि खाली आपल्याला एक 12 वोल्ट पण दिलेला आहे. त्या संग आपल्या फोन ठेवण्यासारखी जागा वगैरे पण दिलेली कंपनीने. बाकी आपल्याला इथं एक आर्मरेस्ट टाईप दिलेलं आहे. 3 हेडरेस्ट वगैरे आपल्याला दिलेले मित्रांनो गाडीमध्ये. तर तुम्ही म्हणजेच की आरामदायक तुमचा सफर वगैरे होऊ शकतो याच्यामध्ये मित्रांनो. परफेक्ट साईज परफेक्ट 5 सीटर गाडी आहे मित्रांनो. बाकी सनरूफ करायचं या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त मोठं इथं सनरूफ वगैरे आहे मित्रांनो. कंपेअर जर करायला गेलो आपण व्हेन्यू वगैरे, ब्रिझा वगैरे, सोनेट वगैरे, सिरस वगैरे तर सगळ्यात जास्त इथंच मोठा आहे सनरूफ वगैरे. बाकी आपण जर बघायला गेलो बाईची रिअल प्रोफाईल वगैरे बद्दल. बाकी मित्रांनो आपल्या गाडीमध्ये मागं पूर्ण LED टेललाईट वगैरे दिलेली कंपनीने जे की आपल्याला हायर मॉडेल जसं की रिवेक्स एकदम टॉप एंड आलं किंवा AX7 लक्झरी वगैरे आलेले त्यामध्येच आपल्याला मिळते मित्रांनो जास्तीत जास्त. बाकी हे ऑल कनेक्टेड वगैरे आहे आणि मित्रांनो इथं आपल्याला येऊन जाते हिची जे ब्रेक लाईट वगैरे ते आपल्याला येऊन जाईल LED आणि रिव्हर्स लाईट वगैरे पण LED मध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी इंडिकेटर्स वगैरे आपल्याला ते पण LED मध्ये आपल्याला मिळून जाते मित्रांनो. बाकी आपल्या इथं रिव्हर्सची बॅजिंग वगैरे येऊन जाते आणि महिंद्रा आणि 3XO XUV 3XO ची बॅजिंग आपल्याला इथं दिलेली आहे. बाकी व्हेरियंट वगैरे कोणतं याची बॅजिंग कुठेही आपल्याला येत नाही मित्रांनो. खाली आपण बघायला गेलो आपल्याला एक रिव्हर्स कॅमेरा वगैरे आणि 2 पार्किंग सेन्सर वगैरे दिलेले मित्रांनो पाठीमागे. बाकी डिकीला ओपन करायचं असलं तर इथे डिकी वगैरे दिलेली आहे आणि कंपेअर जर करायला गेलं मित्रांनो आपली व्हॅन्यू 2026 वाली तिच्यामध्ये 275 लिटर बुटफूस दिलेले आहे आणि याच्यामध्ये 265 लिटर दिलेले आहे. तर 10 लिटरचा फरक आहे मित्रांनो. बाकी 65 वगैरे इथं दिलेले आहे आणि स्टेपिंग टायर वगैरे आपल्या इथं खाली येऊन जाते मित्रांनो जे की आपल्याला नॉर्मल येऊन जाते. बाकी आपण जर बघायला गेलो याला एकदा लावून घेऊया. जिथे पेट्रोल टँक वगैरे आहे त्या अगोदर रिअर डिफॉगर वायपर आणि वॉशर हे आपल्या इथं दिले मित्रांनो. बाकी 13 म्हणजे 12 लाखाची गाडी मित्रांनो ही एक शोरूममध्ये ऑन रोड जातात 14 14.5 15 पर्यंत जाऊ शकेल. हिच्यामध्ये आपल्याला अजून पण आपल्या शार्प इंटिना मिळत नाही, नॉर्मल इंटिना वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी प्रॉपर रुफेस वगैरे हे तर गाडीमध्ये येऊन जातील. बाकी जे पेट्रोल टँक वगैरे हे आपल्या 42 लिटर संघ दिलेले कंपनीने. डिझेल घ्यायला गेलं तर तुम्हाला डिझेल पण मिळून जाईल पण त्यामध्ये तुम्हाला युरिया वगैरे पण टाकावं लागेल मित्रांनो.
तर मित्रांनो, तुम्हाला ह्या गाडीचा मराठीमध्ये व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्याही गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. तुमच्या संग नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.